बटाटे वड्याच्या भाजीमध्ये नासके बटाटे वापरले जात असल्याचं एका सजग नागरिकाने दाखवून दिलेलं आहे आणि याबाबत त्याने जाब सुद्धा विचारला। 12 जुलैला हा सगळा किळसवाणा प्रकार त्यांनी व्हिडिओ काढून समोर आणलेला। लोणावळा शहरातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये परमार रुग्णालयासमोर चौकामध्ये या दुकानामध्ये वडापाव आणि भजी बनवण्यासाठी कुजलेले आणि उंदरानं अर्धवट खाल्लेले सगळे बटाटे वापरले जात होते आणि इतकंच नाही तर भजी आणि वड्याचं पीठ तयार करताना त्यामध्ये अत्यंत अस्वच्छ पाणी वापरलं जात होतं। त्याचा व्हिडिओ काढून नागरिकांना पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार केली। शनिवारी 112 या पोलीस हेल्पलाईनवर त्यांनी तक्रार नोंदवली आणि पोलीस पोहोचले तेव्हा दुकानाचा मुख्य आचारी पळून गेलेला होता। त्याचा तपास आता केला जातोय। खरं तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि वडापाव भजी अशा पदार्थांना मोठी मागणी असते। त्यात अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक होते, त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जातो। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात आणि लोणावळ्यातला हा सगळा काय नेमका किळसवाणा प्रकार आहे जाणून घेऊया। चैत्राली, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, खरं तर लोणावळ्यातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये जे आहेत ते हे चौधरी वडेवाले असं दुकान आहे आणि त्या ठिकाणी जे आहेत ते अनेक पर्यटक थांबलेले असतात, अनेक स्थानिक नागरिक त्या ठिकाणी नाश्त्यासाठी येत असतात। मात्र शनिवारी जे आहे ते एक जागरूक नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्यांनी जे कर्मचारी बटाटे सोलत होते किंवा वडे बनवण्यासाठी जी भाजी बनवत होते त्यावेळेला जो प्रकार पाहिला तो अत्यंत किळसवाणा होता। त्यामध्ये हे सर्व बटाटे जे आहेत ते सडलेले बटाटे होते, त्याचप्रमाणे अनेक बटाटे उंदरांनी कुरतडलेले देखील होते आणि त्याच बटाट्याची भाजी बनवून हे वडे तयार करण्यात येत होते। हा सर्व किळसवाणा प्रकार जो आहे तो या नागरिकांनी जो आहे तो मोबाईलमध्ये शूट केला आणि त्याच नंतर तातडीने त्यांनी पोलिसांना देखील कळवलं। पोलीस जागेवरती आल्यानंतर, घटनास्थळी आल्यानंतर त्या ठिकाणी तेथील मालकाने जे आहेत त्याचप्रमाणे शेफने जे आहेत ते तिथून पळ काढलेला आहे। मात्र ही तक्रार जी आहे ती रितसर तक्रार या नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि पोलीस जे आहेत ते आता याविषयीचा अधिकचा तपास जे आहे ते करत असल्याचं पाहायला मिळत आहे। अनुपमा, अगदी चैत्राली, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये हा सगळा किळसवाणा प्रकार समोर आलाय, मात्र या नागरिकांना सजगता दाखवली, सतर्कता बाळगली आणि लगेचच पोलिसांकडे तो गेला आणि त्यामुळे सगळा हा प्रकार समोर आला। पोलिसांनी कारवाई करण्याच्या आतच हे सगळे पळून गेले, मात्र प्रत्येकानं अशा प्रकारे सजगता दाखवणं गरजेचं आहे।